कालच्या टेम्पलेट मध्ये काही प्रॉब्लेम बघा कोणाला? नाही सर. नाही सर, पण ते तुम्ही जे सांगितलं होतं ना, प्रसाद आणि कम्प्युटर मधलं मोठं कोण आहे ते शोधायचं, म्हणजे कसं आलं ते नाही समजलं. सर मला समजलं आय थिंक ते, म्हणजे मला वाटतंय तसं. ते मेमरी त्याच्यामध्ये जास्त कॅरेक्टर आहे ना कम्प्युटर मध्ये, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर 1 बाईटचं असतं, मग मेमरी जास्त ऑक्युपाय करतं ते म्हणून का? मेमरी जास्त रिझर्व करता येते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला ग्रेट होतं दाखवतोय. ओके, तर आता पुढचा जो पार्ट राहील तर तो म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बघतोय C++. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं हे एक मेन फीचर आहे एक्सेप्शन हँडलिंग. आपण आतापर्यंत जे प्रोग्रामिंग केलं त्या प्रोग्रामिंग मध्ये एरर्स आले, जे एरर्स येतात प्रोग्राम मध्ये, तर त्या एररला पण 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेलं असतं. एक असतात कंपाईल टाइम एरर, दुसरे असतात रन टाइम एरर. आपण ज्यावेळेस प्रोग्राम बनवतो आणि कंपाईल करतो तर कंपायलेशन करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एरर्स दाखवले जात असतात. तर हे जे एरर येतात हे एरर पण महत्वाचे असतात. एरर पण आपण लक्षात घेतले पाहिजे, कुठला एरर कुठल्या सिच्युएशन मध्ये येतो, जेणेकरून ते आपल्याला जर समजलं तर पुढच्यांदा प्रोग्रामिंग करताना ते एरर आपल्या प्रोग्राम मध्ये येणार नाही. ती केअर आपण घेत असतो किंवा आपण ती केअर घेतली पाहिजे आणि त्याच्यानुसार प्रोग्रामिंग केलं पाहिजे. तर एरर्स 2 कॅटेगरी मध्ये डिवाइड असतात. एक कंपाईल टाइम एरर असतो, दुसरा रन टाइम एरर असतो. कंपाईल टाइम जो एरर आहे तर ते कंपायलर फाइंड आउट करून आपल्याला देत असतात. ज्यावेळेस प्रोग्राम टाईप करतो आपण आणि कंपाईल करतो तर कंपायलेशनच्या वेळेस जर काही एरर आला तर त्याला कंपाईल टाइम एरर म्हणायचं. ते एरर्स आपल्याला कंपायलरद्वारे फाइंड करून मिळत असतात. त्याच्यामध्ये एक प्रकार असतो तो म्हणजे सिंटॅक्स एरर. ज्यावेळेस आपण प्रोग्राम लिहितो, प्रोग्राम टाईप करतो, तर प्रोग्राम टाईप करताना आपल्याकडून काही स्पेलिंग मिस्टेक झाल्या असतील किंवा त्याचं सिंटॅक्स चुकीचं दिलं गेलं असेल, सेमिकोलॉन, कर्ली ब्रॅकेट यांचा लिहिण्यामध्ये आपल्याकडून काही प्रॉब्लेम झाला असेल, तर त्यावेळेस जे एरर्स येतात तर ते म्हणजे सिंटॅक्स एरर. ते कंपाईल टाइम येतात म्हणून त्यांना कंपाईल टाइम एररच्या कॅटेगरीमध्ये मोडलं जात असतं. आणि दुसरी कॅटेगरी जी असते ते म्हणजे रन टाइम एरर. प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला की मग येणारे एरर म्हणजे रन टाइम एरर. तर ह्या रन टाइम एरर मध्ये पण 2 प्रकारचे एरर असतात. एक असतो डेटा एरर आणि दुसरा असतो लॉजिकल एरर. म्हणजे हे जे रन टाइम एरर्स आहेत हे आपल्याला कंपायलरद्वारे फाइंड करून मिळत नाही, हे आपल्यालाच सर्च करावे लागतात. आणि हे रन टाइम जे एरर आले तर ह्या रन टाइम एररला मॅनेज करण्यासाठी सी लँग्वेज मध्ये कुठलाच कन्सेप्ट नव्हता. जिथं रन टाइम एरर आला तिथं तो प्रोग्राम स्टॉप होतो, पुढचे सगळे प्रोग्राम जे स्टेटमेंट जे आहेत ते टर्मिनेट केले जातात आणि प्रोग्राम स्टॉप केला जात असतो. पुढचं काही त्या ठिकाणी ऑपरेशन परफॉर्म होत नाही. पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला रन टाइम एररला मॅनेज करणारी जी सिस्टम आहे ती म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. आपण प्रोग्राम ज्यावेळेस रन करतो, रन केल्यानंतर काही एरर आले, त्याच्यामध्ये डेटा एरर असेल किंवा लॉजिकल एरर असेल, हे ज्या वेळेस येतात तर त्यावेळेस त्या एरर्सला मॅनेज करणारी जी सिस्टम असते ती म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. रन टाइम एररला मॅनेज करणारी सिस्टम जी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला सपोर्ट केली जात असते तर ती म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. आता डेटा एरर आणि लॉजिकल एरर कसा, तर बघा आपल्याला 2 नंबर्स सांगितले, 2 नंबर्सचं ऍडिशन परफॉर्म करा. आता 2 नंबरचं ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी आपण फॉर्म्युला घेतला, आन्सर इक्वल टू n1 प्लस n2 असा फॉर्म्युला लिहिला. हा फॉर्म्युला देताना आपण सेमिकोलॉन मिस केला तर कोणत्या प्रकारचा एरर येईल बरं? सिंटॅक्स एरर. सिंटॅक्स एरर, कारण ते कमांड लिहिताना आपण सेमिकोलॉन मिस केला, हा सिंटॅक्स त्याचा रॉंग झाला म्हणून तो जो एरर आला तो म्हणजे सिंटॅक्स एरर. नंतर आपण स्टेटमेंट व्यवस्थित दिलं, ॲक्युरेट आहे, पण ज्या वेळेस आपल्याला हे n1 n2 च्या व्हॅल्यू विचारल्या जातील आणि आपण व्हॅल्यू इनपुट करायचं सोडलं आणि आपण त्या ठिकाणी जर समजा a ची व्हॅल्यू दिली, n1 ची व्हॅल्यू दिली a आणि n2 ची व्हॅल्यू दिली b, तर काय होणार?
प्रोग्राम रन केला आणि N1 ची व्हॅल्यू दिली A आणि N2 ची व्हॅल्यू दिली B, तर काय होणार? AB करेल. काय या ठिकाणी आपला डेटा रॉंग झाला. आपल्याला सांगितलं होतं नंबर एंटर करा, पण आपण त्या ठिकाणी दिलं अल्फाबेट, आपण दिलं त्या ठिकाणी कॅरेक्टर्स, आणि कॅरेक्टर दिला गेला म्हणजे आपला डेटा रॉंग झाला. डेटा रॉंग झाला म्हणजे येणारा जो एरर राहील तर तो म्हणजे डेटा एरर राहील. जर आपल्याला सांगितलं 2 नंबर्सचं ऍडिशन करा आणि आपण ऍडिशन साठी हा प्लसचा साइन सोडून दिला आणि त्याच्या जागी आपण मायनसचा साइन टाकला, तर मायनसचा साइन टाकल्यानंतर काय आउटपुट येईल, काय एरर येईल बरं? N1 आणि N2 चा फॉर्म्युला टाईप करताना आपण इथं मायनस साइन दिलं, काय आउटपुट येईल किंवा काय एरर येईल? आपल्याला सांगितलं प्लस करा, पण आपल्याला माहिती नाही प्लस साठी काय ऑपरेटर लागतं ते. आपण धरलं ते डॅश मारून दिलं तिथं, तर याला काय म्हणतात? इथं रॉंग काय होतंय? ऍडिशन करण्यासाठी नेमकं लागणार काय ते लॉजिकच आपल्याला माहिती नाही, ते लॉजिकच माहिती नाही, म्हणून त्या ठिकाणी हा जो एरर या ठिकाणी तयार होईल किंवा जे आउटपुट येईल ते रॉंग टाईपचं राहील. एरर येणार नाही, आउटपुट दाखवेल पण तो रॉंग राहील. तर तो जो रॉंग आउटपुट येईल तर तोच म्हणजे लॉजिकल एरर. ज्या प्रोग्राम मध्ये आपलं लॉजिक रॉंग होतं त्याला म्हटलं जात असतं लॉजिकल एरर. आणि लॉजिक केव्हा रॉंग होतं तर त्या माहितीची आपल्याला ज्यावेळेस कमतरता असते त्याच वेळेस आपल्याला लॉजिकल एरर येतात. आपलं लॉजिक लागलं नाही, आउटपुट तर आलं पण रॉंग आलं, तर तेच म्हणजे लॉजिकल एरर. बरोबर. तर प्रोग्राम रन केल्यानंतर जे एरर्स येतात ते म्हणजे रन टाइम एरर. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक डेटा एरर असतो आणि एक लॉजिकल एरर असतो. लॉजिकल एरर हा सगळ्यात डेंजर एरर असतो, कारण तो आपल्याला असं दाखवत नाही की बुवा एरर आला, आउटपुट दाखवतो पण ते रॉंग दाखवतो. आपलं त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आपल्याला प्रोग्रामिंग करताना आपलं जे फायनल आउटपुट काय आहे ते आधीपासून माहिती असलं पाहिजे. जो प्रोग्रामर असतो, जो डेव्हलपर असतो, तर त्याला फायनल टार्गेट काय आहे ते कुठल्याही परिस्थितीत माहिती असलं पाहिजे. जे कम्प्युटरद्वारे येणारं आउटपुट आहे तर ॲक्युरेट आहे की नाही, बरोबर आहे की नाही, ते प्रोग्रामरला माहिती असेल तरच आपण त्या ठिकाणी व्यवस्थित प्रोग्रामिंग करू शकतो. जर तुम्हाला माहितीच नाही आउटपुट काय येणार आहे तर त्या ठिकाणी कम्प्युटरने काहीतरी दाखवलं तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करणार, जे रॉंग राहील. बरोबर. म्हणून या ठिकाणी आपला फॉर्म्युला रॉंग झाला, आपल्याकडून ऑपरेटर चुकीचं टाकलं गेलं, तर तो जो एरर आला तो म्हणजे लॉजिकल एरर. क्लिअर एवढं? हो सर. सिंटॅक्स एरर कोणता, डेटा एरर कोणता आणि लॉजिकल एरर कोणता ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि जे लॉजिकल जे रन टाइम एरर आहेत म्हणजे त्याच्यामध्ये डेटा एरर असू द्या की लॉजिकल एरर असू द्या, ते रन टाइम एररला मॅनेज करणारी जी सिस्टम असते त्यालाच म्हटलं जात असतं एक्सेप्शन हँडलिंग. आता एक्सेप्शन हँडलिंग साठी एक एक्झाम्पल दिलं आहे की 2 व्हॅल्यू दिल्या आहेत, 2 नंबर्स आपल्याला समजा दिले आहेत आणि एका नंबरने दुसऱ्या नंबरला डिवाइड करायचं आणि त्याचं आउटपुट काढायचं आहे. एका नंबरने दुसऱ्या नंबरला डिवाइड करायचं आणि त्याचं आउटपुट आपल्याला काढायचं आहे. जसं आपल्याला सांगितलं किंवा या ठिकाणी इंटिजर एक्स आणि डी असे 2 व्हेरिएबल बनवले. एक्स इक्वल टू 100 दिलं आणि डी इक्वल टू टी दिलं आणि आन्सर इक्वल टू एक्स डिवाइड बाय डी असं केलं. काय आउटपुट येईल बरं इथं?
आउटपुट काय ना 10 आउटपुट येणार बरोबर. आता जर समजा हा जो डिवायझर आहे तो आपण 0 केला तर याचा आउटपुट काय येणार बरं? आउटपुट काय गार्बेज व्हॅल्यू येईल का? व्हॅल्यू येणार 0 येतं ना सर. 0 येणार. एखाद्या संख्येला ज्या वेळेस 0 ने भाग दिला जातो तर त्यावेळेस ते काय तयार करतो तिथं आणि काय आउटपुट आपल्याला देतं? मोठा फॅक्टर आहे. कंपायलर ओपन केलं, फाईल मध्ये न्यू प्रोग्राम बनवला ex1.cpp void main ब्रॅकेट ओपन क्लोज इंटिजर टाईपचा वापर केला किंवा फ्लोट टाईपचा वापर केला. एक एक्स व्हेरिएबल घेतला, डिवायझर डी व्हेरिएबल घेतला, एक आन्सर व्हेरिएबल घेतला. डायरेक्ट व्हॅल्यू असाइन केली x इक्वल टू 100, डी इक्वल टू 10, आन्सर इक्वल टू इकडं x डिवाइड बाय d, सी आउट हँडल आन्सर इक्वल टू आन्सर एवढं टाक है ना. आणि वरती फाइल्स इन्क्लूड केलं. ते बंद करा भाऊ. include iostream.h एवढं टाकलं. ओके कंपाईल. आता इथं x ची व्हॅल्यू 100 आहे आणि डिवायझर जो आहे d त्याची व्हॅल्यू दिली आहे 10. 100 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर जे व्यवस्थित उत्तर येणार आहे जे 10 राहणार आहे ते आपल्याला दाखवेल. एक्सेस राहिलं आन्सर इक्वल टू 10 है ना. पण जो डिवायझर आहे तो जर आपण 0 ठेवला, डिवायझर हा 0 सेट केला तर कुठल्याही संख्येला 0 ने डिवाइड होत नाही, ती इन्फिनिटी असते. कुठल्याही संख्येला 0 ने डिवाइड होत नाही, ती इन्फिनिटी तयार होते. आणि जर इन्फिनिटी आपल्या प्रोग्रामला आली तर प्रोग्राम रन केल्यानंतर एरर या ठिकाणी दाखवला नाही, रन केलं काहीतरी वेगळं आउटपुट त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं. हिला म्हटलं जात असतं इन्फिनिटी. ही गार्बेज व्हॅल्यू नाही, ही इन्फिनिटी आहे बरोबर. या ठिकाणी आता ह्या इन्फिनिटीला जर अवॉइड करायचं असेल किंवा हा जो कन्सेप्ट आला हा म्हणजे एरर आहे, हा एक प्रकारचा तुमचा लॉजिकल एरर आहे. अरे काय म्हणतो डेटा एरर आहे, डेटा तुम्ही रॉंग प्रोव्हाइड केला बरोबर. तर या रन टाइम एररला मॅनेज करण्यासाठी जी सिस्टम तयार केलेली असते ती म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. ही जी एक्सेप्शन हँडलिंग आहे या 3 कीवर्ड्स वरती ते डिपेंड असतं. एक्सेप्शन हँडलिंग जे आहे ते 3 कीवर्ड्स वरती डिपेंड राहील. ते 3 कीवर्ड्स म्हणजे या प्रकारचे ट्राय, कॅच आणि थ्रो. ट्राय, कॅच आणि थ्रो अशा 3 कीवर्ड वरती एक्सेप्शन हँडलिंग डिपेंड असतं. आता आपण जो कंपायलर यूज करतोय हा कंपायलर हा टर्बोचा कंपायलर आहे, याच्यामध्ये ट्रायलाच प्रॉब्लेम देतो. म्हणून हा जो एक्सेप्शन हँडलिंगचा कन्सेप्ट आहे तो आपल्याला इथं थेरॉटिकल समजायला लागेल. इथं तुम्ही ट्राय ब्लॉक टाकला तर तो एरर त्यालाच देऊन टाकला, कारण हा सपोर्ट करत नाही ट्रायला है ना. म्हणून याचं प्रॅक्टिकली आता आपल्याला बघता येणार नाही, याला आपण थेरॉटिकलच समजणार. फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की ज्या स्टेटमेंटने एरर येण्याची पॉसिबिलिटी आहे ते स्टेटमेंट आपण ट्राय ब्लॉक मध्ये लिहिले पाहिजे. आणि ट्राय ब्लॉक मध्ये जर काही एरर आला तर त्यावेळेस त्याने काय केलं पाहिजे, ट्राय ब्लॉक मध्ये काही एरर आला तर त्यावेळेस त्याने काय केलं पाहिजे ते आपण इथं कॅच ब्लॉक मध्ये नोट करत असतो. आणि ट्राय ब्लॉक मधून कॅच ब्लॉकला कॉल करण्यासाठी थ्रू या कीवर्डचा वापर करतात बरोबर.
रन टाइम एररला मॅनेज करणारी सिस्टम म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग. ही एक्सेप्शन हँडलिंग 3 कीवर्ड्स वरती डिपेंड असते. ते 3 कीवर्ड्स म्हणजे ट्राय, कॅच आणि थ्रू. तर ट्राय ब्लॉक ज्या स्टेटमेंटने एरर येण्याची पॉसिबिलिटी आहे ते सगळे स्टेटमेंट तुम्ही ट्राय ब्लॉक मध्ये नोट करणार. ट्राय ब्लॉक मध्ये काही एरर आलाच तर त्यावेळेस त्या कंपायलरने काय केलं पाहिजे ते आपण नोट करत असतो कॅच ब्लॉक मध्ये. आणि ट्राय ब्लॉक मधून कॅच ब्लॉकला कॉल करण्यासाठी एररच्या सिच्युएशन मध्ये ट्राय ब्लॉक मधून कॅच ब्लॉकला कॉल करण्यासाठी थ्रू हे कीवर्ड वापरलं जात असतं. त्याचा एक्झाम्पल फक्त आपण इथं समजलं. एनसी वगैरेचं कंपायलर आपल्याला सापडलं तर आपण त्याचा हा एक्झाम्पल करून पाहू शकता. टर्बोचा कंपायलर हा सपोर्ट करत नाही. म्हणून बघा एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल्स बनवले, स्क्रीन क्लिअर केलं, एंटर 2 नंबर्स मेसेज दिला, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू स्कॅन केली. आता आपल्याला पॉसिबिलिटी ज्या स्टेटमेंटने वाटते आहे की बुवा याचा एरर येऊ शकतो तर त्या स्टेटमेंटला आपण धरून ट्राय ब्लॉक मध्ये टाकलं पाहिजे. बरोबर. ज्या स्टेटमेंटने एरर येण्याची पॉसिबिलिटी आहे त्या स्टेटमेंटला आपण ट्राय ब्लॉक मध्ये टाकलं पाहिजे. ते असं ट्राय इन ब्रॅकेट, ट्राय इन कर्ली ब्रॅकेट इफ y = 0 आहे का. जर y व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे y इथं काय केलं आहे डिवायझर म्हणून ठेवला आहे. y = 0 असेल तर त्यावेळेस थ्रू y केलं पाहिजे. y ची व्हॅल्यू जर 0 असेल तर थ्रू y केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर कॅच ब्लॉक कॉल केला पाहिजे. हा कॅच ब्लॉक कॉल होईल आणि तिथं मेसेज दाखवला जाईल 0 डिवाइड एरर. नॉर्मल युजरला समजेल अशा भाषेमध्ये त्या ठिकाणी तो एरर आला पाहिजे असं त्या ठिकाणी कॅच ब्लॉक आपण लिस्ट करतो. आणि जर समजा y व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 नसेल तर व्यवस्थित आपल्याला जो काही रिमाइंडर काढायचा असेल तो रिमाइंडर काढून या ठिकाणी आउटपुट डिस्प्ले करतो. आणि शेवटी प्रोग्राम सक्सेसफुली कंप्लीटेड असा मेसेज त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले केला जाईल. हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम टर्बोचा कंपायलरला रन होणार नाही म्हणून आपण हा कन्सेप्ट थेरोटिकल समजत आहोत. याच्यासाठी ANSI किंवा बोरलँडचा कंपायलर आपल्याला काढावा लागेल आणि त्याचं प्रॅक्टिकल परफॉर्म करावं. याचं प्रॅक्टिकल तुम्ही पुढे जावा शिकणार तर त्यावेळेस तिथं प्रॅक्टिकली हे तुम्हाला वापरायचं राहील. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये, वेब डेव्हलपमेंट मध्ये ह्या एक्सेप्शन हँडलिंग शिवाय कोणताही डेव्हलपर कोडिंग करत नाही. जे काही सगळे कोडिंग असेल ते सगळं कोडिंग ट्राय ब्लॉक मध्ये टाकले जात असतात. डेव्हलपमेंट मध्ये हे कन्सेप्ट कंपल्सरी वापरला जात असतो. बरोबर. क्लिअर एवढं समजलं हे. हो सर. ओके. तर इथपर्यंत हे आपलं एक्सेप्शन हँडलिंगचं कन्सेप्ट होतं. याला टेम्पलेट आणि एक्सेप्शन हँडलिंग असे दोन कंबाईन फीचर करून हे चॅप्टर आपण कव्हर केलं. याच्यातनं टेम्पलेटचा जो पार्ट आहे तर तो फक्त C++ पुरता लिमिटेड आहे. याचा पुढचा ज्या लँग्वेजेस आहेत त्या ठिकाणी टेम्पलेट नाही आहेत. टेम्पलेट काढून टाकले गेले. त्याच्याने प्रोग्रामिंग थोडं क्रिटिकल होतंय म्हणून तो फक्त C++ पुरता लिमिटेड ठेवला गेला. त्याच्यानंतर पुढचं जे कन्सेप्ट राहील तर ते म्हणजे स्ट्रीम क्लासेस आणि फाईल हँडलिंगचं. आता यापैकी आपण फाईल हँडलिंग हा कन्सेप्ट C लँग्वेज मध्ये पण शिकलो होतो. फाईल हँडलिंग हा कन्सेप्ट आपण C लँग्वेज मध्ये पण बघितला होता. फाईल हँडलिंग म्हणजे काय असतं सांगता येईल बरं तुम्हाला? आठवतंय फाईल म्हणजे काय? त्याच्यात आपण डेटा स्टोअर करू शकतो. फाईल म्हणजे हार्ड डिस्क वरची अशी एक लोकेशन ज्या ठिकाणी आपण काहीतरी स्पेसिफिक डेटा स्टोअर केला आहे आणि त्या लोकेशनला दिलेलं नाव म्हणजे फाईल. तर ही जी फाईल हँडलिंग आहे ही आपल्याला प्रोग्रामिंगद्वारे मॅनेज करायची असेल तर ती कशा पद्धतीने करणार हे आपण C मध्ये पण शिकलो होतो. आता C++ मध्ये पण फाईल हँडलिंग इथं आपल्याला करता येत असतं. त्याच्यासाठी स्ट्रीम क्लासेस वापरले जात असतात. आता स्ट्रीम म्हणजे काय तर स्ट्रीम म्हणजे जस्ट एक माध्यम असतं. एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशनला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी जे मीडियम वापरलं जातं
तर त्याला म्हटलं जात असतं स्ट्रीम. काय कन्सेप्ट आहे, एका लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशनला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी जे मीडियम वापरलं जातं त्याला आपण म्हणत असतो स्ट्रीम. जसं या ठिकाणी ही एक पाण्याची टाकी आहे, याच्यात पाणी भरलं आहे आणि ही खाली एक बादली आहे. आपल्याला या टाकीतनं या बादलीत पाणी आणायचं असेल तर आपण काय करतो, इथं काहीतरी पाईप किंवा काहीतरी नळी लावतो, बरोबर. तर ही जी नळी किंवा हे जे पाईप आपण वापरलं तर याला आपण म्हणणार स्ट्रीम, बरोबर. या नळीला किंवा या पाईपला म्हणणार आपण स्ट्रीम. हे काय करतंय हे पाईप या ठिकाणी, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डेटा नेण्याचं काम करतोय, बरोबर. म्हणून याला स्ट्रीम म्हणणार, माध्यम म्हणणार. तर त्या स्ट्रीम बद्दल या ठिकाणी आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे इन्फॉर्मेशन. तर स्ट्रीम आणि फाईल हँडलिंग अशा दोन कन्सेप्ट मिळून हा एक चॅप्टर आहे. याचा स्ट्रीम आतापर्यंत आपण काय केलं, तर आतापर्यंत C++ मध्ये इनपुट देण्यासाठी, कीबोर्डने इनपुट देण्यासाठी Cin चा वापर केला आणि मॉनिटरवरती आउटपुट आणण्यासाठी Cout वापरलं. Cin हा स्टँडर्ड इनपुट ऑब्जेक्ट आहे आणि Cout हा स्टँडर्ड आउटपुट ऑब्जेक्ट आहे. याच्यासोबत एक्स्ट्रॅक्शन आणि इन्सर्शन ऑपरेटरचा वापर केला. Cin सोबत एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरलं ज्याला आपण 2 ग्रेटर दॅनने इंडिकेट करत असतो आणि Cout सोबत इन्सर्शन ऑपरेटर वापरला ज्याला आपण 2 लेस दॅनने इंडिकेट केलं, बरोबर. तर हे कीबोर्डने इनपुट आणि आउटपुट मॅनेज करण्यासाठी वापरले जाणारे 2 मेन कन्सेप्ट. Cin आणि Cout काय आहेत, तर स्टँडर्ड ऑब्जेक्ट आहेत. Cin हे iStream क्लासचा ऑब्जेक्ट आहे आणि Cout हे oStream क्लासचा ऑब्जेक्ट आहे. I म्हणजे काय, इनपुट आणि O म्हणजे आउटपुट, बरोबर. त्याचं नावावरून लक्षात येईल. इन्सर्शन आणि एक्स्ट्रॅक्शन हे 2 ओव्हरलोडेड ऑपरेटर आहेत. इन्सर्शन ऑपरेटर कोणाला म्हणणार या दोघांपैकी, हा की हा? इन्सर्शन ऑपरेटर कोणता, लेस दॅन वाला हा तुमचा इन्सर्शन ऑपरेटर जो आपण Cout सोबत वापरतो. आणि हा 2 ग्रेटर दॅन आहेत, हा म्हणजे एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर, हा आपण Cin सोबत आपण वापरतो, बरोबर. तर आतापर्यंत आपण काय केलं, तर कीबोर्डने इनपुट दिला आणि त्याला मॉनिटरच्या स्क्रीनवरती आउटपुट म्हणून डिस्प्ले केला. पण आपल्याला आता सिस्टमच्या हार्ड डिस्क मध्ये, सिस्टमच्या स्टोरेज डिव्हाइस मध्ये डेटा आउटपुट म्हणून स्टोअर करायचा आहे किंवा त्या हार्ड डिस्क मधून आपल्याला डेटा इनपुट म्हणून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला या इनपुट स्ट्रीम क्लासेस आणि आउटपुट स्ट्रीम क्लासेसचा वापर करावा लागेल. तर ते करताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेस वापरता येतील. आतापर्यंत Cin Cout सोबत हे ऑपरेटर्स वापरले, याच्यासोबत काही फंक्शन्स पण वापरता येतील. तर पहिल्याने आपण विदाउट फाईल हँडलिंग फक्त इनपुट आउटपुट कसं दिलं जातं, घेतलं जातं ते आपल्याला समजायचं आहे. आपण इन्सर्शन आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटरचा वापर तर केलाच, पण आता फंक्शनद्वारे पण इनपुट आउटपुट कसं केलं जातं ते बघा. इनपुट डिव्हाइस कडून डेटा इनपुट स्ट्रीमद्वारे एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटरच्या मदतीने प्रोग्राम मध्ये आला आणि प्रोग्राम मधला डेटा आउटपुट स्ट्रीमद्वारे आउटपुट डिव्हाइस कडे गेला. त्याच्यासाठी इन्सर्शन ऑपरेटर वापरलं. मग या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेस वापरल्या जात असतात. या क्लासेस कोणत्या, तर iOS क्लास, iStream क्लास, oStream क्लास आणि स्ट्रीम बफर या क्लासेस. आता जी iOS क्लास आहे ही iOS क्लास काय करेल, तर आपल्याला डेटा इनपुट आणि आउटपुटचं ऑपरेशन परफॉर्म करेल कॅरेक्टर बाय कॅरेक्टर किंवा वर्ड बाय वर्ड. याच्यात iStream क्लास जी आहे ती इनपुट साठी वापरली जाते. त्याच्यातनं गेट लाईन, रीड यासारखे फंक्शनिंग आपल्याला वापरता येतात. iStream क्लास मधून गेट लाईन, रीड यासारखे फंक्शन आपल्याला वापरता येतात आणि त्याच्यासोबत
एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर जो 2 ग्रेटर दॅनचा साईनने आपण इंडिकेट करत असतो तो आपल्याला आय स्ट्रीम क्लासद्वारे मिळतो. आणि ओ स्ट्रीम क्लास जी आहे या ओ स्ट्रीम क्लासद्वारे आपल्याला पुट, राईट यासारखे फंक्शन्स मिळतात. आणि याच्या सोबत इन्सर्शन ऑपरेटर जे आपण 2 लेस दॅन ने हायलाइट करत असतो ते आपल्याला ओ स्ट्रीम क्लास कडून मिळत असतात. आणि आपल्याला जर समजा फाईल वरती ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्याच्यासाठी बफरचा वापर करावा लागेल. आणि हे बफर जे आहेत ते बफर मॅनेज केले जात असतात स्ट्रीम बफर या क्लासद्वारे. तर अशा या 3 क्लासेसचं कॉम्बिनेशन करून आपल्याला स्ट्रीम क्लासेसचे फंक्शनिंग मॅनेज करता येऊ शकतात. त्याच्यासोबत अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुटचे काही फंक्शन्स वापरता येतील ज्याच्यामध्ये पुट फंक्शन आहे, गेट लाईन फंक्शन आहे, राईट फंक्शन आहे, यांचा वापर आपण करू शकतो. जसं पुट फंक्शन आपल्याला डेटा पुट करायचा असेल तर पुट फंक्शन वापरू शकतात. लाईन गेट करायची असेल तर गेट लाईन फंक्शन वापरणार. राईट करायचं असेल तर आपण त्या लाईनला राईट करण्यासाठी राईट फंक्शनचा वापर केला पाहिजे. याचा एक एक्झाम्पल जर समजलं, डायरेक्ट शॉर्टकट एक एक्झाम्पल पाहू. याच्यात बघा कॅरेक्टर नेम ऑफ 30 एक कॅरेक्टर टाईपचा 30 साईजचा एक ॲरे बनवला, 30 कॅरेक्टर्सचा एक ॲरे बनवला, स्क्रीन क्लिअर केली आणि मेसेज दिला एंटर अ नेम. नेम एंटर केल्यानंतर त्या नेमला स्कॅन करण्यासाठी आपण गेट लाईन फंक्शन वापरलं, cin डॉट गेट लाईन. आणि याच्यामध्ये नेम कॉमा 30 म्हणजे नेम नावाच्या व्हेरिएबलला जास्तीत जास्त 30 कॅरेक्टर्स गेट झाले पाहिजे, बरोबर, इनपुट झाले पाहिजे. ते आपण या ठिकाणी अशा पद्धतीने फंक्शन दिलं. एवढं क्लिअर? हो सर. त्यानंतर एक एल नावाचा इंटिजर व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यामध्ये strlen ऑफ नेम. आता हे strlen फंक्शन काय करतं बरं? लेंथ काउंट करतो स्ट्रिंगची लेंथ काउंट करतं. ते कुठून घेतलं जातं, कुठल्या फाईल मधून येतं ते फंक्शन? कोणत्या हेडर फाईल मधून येतं? सी मध्ये शिकलो होतो, सी मध्ये शिकलो होतो आपण ते. strlen हे फंक्शन कोणत्या फाईल मधून येतं, कोणत्या हेडर फाईल मधून येतं? स्ट्रिंग डॉट एच मधून ते येत असतं. म्हणून आपण या ठिकाणी वरती फाईल एक इन्क्लूड केली आहे स्ट्रिंग डॉट एच. इथून त्या फंक्शनने कॉल ह्या फाईल मधून ते strlen फंक्शन कॉल केलं आणि त्याची लेंथ गेट केली एल व्हेरिएबलला. आणि मग लूप फिरवला i इक्वल टू 0, i लेस दॅन इक्वल टू एल आणि i मायनस मायनस. यामध्ये cout डॉट राईट नेम कॉमा आय म्हणजे नेम या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट केली जाईल. किती कॅरेक्टर? तर आय एवढे कॅरेक्टर. आय ची सुरुवातीला व्हॅल्यू आहे 0 तर 0 कॅरेक्टर प्रिंट होणार. मग न्यू लाईन देईल. परत लूप फिरून आला की आय प्लस प्लस झालेला असेल, मग आय ची व्हॅल्यू 1 राहील तर 0 नंतर 1 म्हणजे 2 कॅरेक्टर्स त्या ठिकाणी प्रिंट केले जातील. तर हे जे आउटपुट आहे, समजा तुम्ही इनपुट देताना असं प्रसाद म्हणून इनपुट दिलं तर या प्रोग्रामला रन केल्यानंतर प्रसाद जर इनपुट दिलं तुम्ही तर पी, पीआर, पीआरए, पीआरएस, पीआरएसए आणि पीआरएसबी असं आउटपुट आपल्याला दाखवलं जाणार, बरोबर. तर हे आहे तुमचं अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुटचे ऑपरेशन परफॉर्म केलं गेट लाईन आणि राईट या फंक्शनचा मदत. असा पण एक पर्याय आहे, हा ऑप्शन आहे जे ओव्हरलोडेड ऑपरेटर आपण वापरले इन्सर्शन आणि एक्स्ट्रॅक्शन, त्याला पर्याय आपल्याला दिलेले असतात राईट फंक्शन आणि गेट लाईन फंक्शन. हे पण तुम्ही वापरू शकता. पर्याय आहेत, हे वापरायचे तर हे वापरा किंवा ते ओव्हरलोडेड ऑपरेटर वापरायचे तर ते पण आपण वापरू शकतो. समजलं एवढं?
हो सर. तर हे होतं स्ट्रीम क्लासेसचं कन्सेप्ट. आता स्ट्रीम क्लासेस नंतर फाईल हँडलिंग सोपं आहे. आपण ऑलरेडी ते सी मध्ये पण पाहिलं आहे. फाईल हँडलिंग जर आपल्याला इथं परफॉर्म करायचं असेल C++ मध्ये, फाईल हँडलिंग म्हणजे काय, तर कीबोर्ड करून दिलेला डेटा फाईलमध्ये स्टोअर करणं आणि फाईलमध्ये असलेला डेटा मॉनिटरच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करणं. तर हे रीड राईटचे ऑपरेशन्स जे परफॉर्म केले जात असतात प्रोग्रामद्वारे, त्याला आपण इथं फाईल हँडलिंग म्हणतात. मग याच्यासाठी इनपुट स्ट्रीम क्लासेस आणि आउटपुट स्ट्रीम क्लासेस यांचा वापर आपण करू शकतो. इनपुट स्ट्रीम काय करेल, तर डेटा इज ट्रान्सफर्ड बिटवीन कन्सोल डिव्हाइस अँड प्रोग्राम. म्हणजे कन्सोल डिव्हाइस कडून प्रोग्राम कडे डेटा आपल्याला ट्रान्सफर केला जात असतो. कन्सोल डिव्हाइस कडून डेटा प्रोग्राम कडे ट्रान्सफर केला जात असतो इनपुट स्ट्रीम द्वारे. आणि आउटपुट स्ट्रीम काय करेल, तर डेटा इज ट्रान्सफर्ड बिटवीन प्रोग्राम अँड डिस्क फाईल. म्हणजे डिस्क फाईल मधला डेटा, प्रोग्राम मधला डेटा डिस्क फाईल मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आउटपुट स्ट्रीम वापरणार. मग हे जे फाईल हँडलिंग आपल्याला इथं परफॉर्म करायचं असेल तर ते असं या पद्धतीने आपण दाखवू शकतो. डिस्क मधल्या एका फाईलचा डेटा इनपुट स्ट्रीमद्वारे प्रोग्राम मध्ये आला, प्रोग्राम मधला डेटा आउटपुट स्ट्रीमद्वारे परत एका डिस्क फाईल मध्ये गेला. म्हणजे इथं असं सर्क्युलर मॅनर मध्ये डेटा फिरत असतो, एका फाईल कडून दुसऱ्या फाईलकडे, एका फाईल कडून दुसऱ्या फाईलकडे, असा सर्क्युलर मॅनर मध्ये डेटा आपल्याला फिरवता येऊ शकेल. आणि हे डेटा फिरवण्याची कन्सेप्ट म्हणजेच फाईल हँडलिंग. याच्यासाठी वेगवेगळ्या या क्लासेस आपल्याला वापरल्या जात असतात. याच्यामध्ये स्ट्रीम फाईल बफर क्लास, फाईल बफर ही पहिली क्लास आहे. ही जी फाईल बफर क्लास आहे ही आपल्याला ओपन आणि क्लोज असे दोन फंक्शन प्रोव्हाइड करत असते. म्हणजे जी फाईल आपल्याला ओपन करायची आहे फाईल हँडलिंग साठी, ती फाईल ओपन करण्यासाठी किंवा ती फाईल क्लोज करण्यासाठी ओपन आणि क्लोज या नावाचे फंक्शन्स वापरले जातात. हे कुठून आणले जातील, तर हे आणले जातील फाईल बफर या क्लासमध्ये. बरोबर, या हेडर फाईल मधून ते घेतले जात असतात. नंतर एफ स्ट्रीम बेस the operations which are common are provided to the file operation to the file stream. F stream base is base class of F stream class, if stream class आणि O stream class. याच्यातनं पण आपल्याला ओपन आणि क्लोजच्या फंक्शन्स कॉल करता येतील. इफ म्हणजे काय, इफ स्ट्रीम म्हणजे इनपुट फाईल स्ट्रीम, ऑफ स्ट्रीम म्हणजे काय, तर आउटपुट फाईल स्ट्रीम. मग त्याच्यामध्ये फंक्शनिंग सांगता येतील. इनपुट साठी लागणारे फंक्शन गेट लाईन, रीड, सीकपीट, एलजी यासारखे फंक्शन इफ स्ट्रीम या क्लास मधून घेता येऊ शकतात. ऑफ स्ट्रीम या क्लासद्वारे किंवा या फाईलद्वारे आउटपुट साठी लागणारे आपल्याला फंक्शन्स वापरता येतील. त्याच्यामध्ये पुट, सीकपी, टेलपी, राईट यासारखे फंक्शनिंग आपल्याला मिळतील. आणि या सगळ्या ज्या क्लासेस आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचं फाईल बफर असू द्या, एफ स्ट्रीम बेस असू द्या, इफ स्ट्रीम किंवा ऑफ स्ट्रीम, या सगळ्यांद्वारे ही एकच खालची क्लास इनहेरिट केली आहे, ती म्हणजे एफ स्ट्रीम क्लास. फक्त एफ स्ट्रीम क्लास. तर आपण एवढ्या सगळ्या फाईल सेपरेटली आपल्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड न करता आपण फक्त ही खालची शेवटची एफ स्ट्रीम क्लास जरी इन्क्लूड केली तरी तो फाईल हँडलिंगचा प्रोग्राम आपला सक्सेसफुली रन होऊ शकतो. म्हणून आपल्या सगळ्या प्रोग्राम मध्ये आपण एफ स्ट्रीम ही क्लास इन्क्लूड केली पाहिजे. जसं आतापर्यंत आपल्याला IO स्ट्रीम क्लास आपण कंपल्सरी C++ चा प्रोग्रामला ऍड केली, त्या पद्धतीने एफ स्ट्रीम ही क्लास कंपल्सरी आपल्या प्रत्येक C++ च्या फाईल हँडलिंगच्या प्रोग्रामला आली पाहिजे. बरोबर, म्हणजे या सगळ्या क्लासेस मधलं फंक्शनिंग आपल्याला इथून युटिलाइज करता येऊ शकेल आपल्या प्रोग्राम मध्ये. एवढं क्लिअर? हो सर. हो सर. आता हो सर. या ठिकाणी फाईल ओपन आणि क्लोज करायचं आहे. तर फाईल ओपन आणि क्लोज करताना, फाईल हँडलिंग करताना फाईल ओपन आणि क्लोज करावी लागेल. तर फाईल ओपन क्लोज करताना आपल्याला नेमकं काय ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे फाईल वरती ते आपलं डिसाइड असलं पाहिजे. आपल्याला
रायटिंग करायचं आहे फाईलमध्ये की फाईलमधून डेटा रीड करायचा आहे, हे आपलं परफेक्ट असलं पाहिजे, माहिती आपल्याला असलं पाहिजे. नंतर त्या फाईलचा पाथ काय आणि त्याचं नाव काय हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि मग आपल्या ठरवलेल्या वर्कनुसार रीडिंग किंवा रायटिंग या वर्कनुसार ती दिलेली फाईल त्या दिलेल्या पाथ वरून आपण ओपन करणार, रीड करण्यासाठी किंवा राईट करण्यासाठी. बरोबर. मग आपल्याला ती जी फाईल ओपन करायची आहे तर ती दोन प्रकारे ओपन करता येऊ शकते. आपल्याला फाईल हँडलिंग आपल्याला करायचं असेल तर आपल्याला नेमकं ती कोणती फाईल राईट करायची आहे किंवा रीड करायची आहे, त्या फाईलचं नाव काय आणि त्याचा पाथ काय हे एक्झॅक्ट माहिती पाहिजे. तसंच रीड ऑपरेशन करायचं आहे की राईट ऑपरेशन करायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार ती फाईल आपल्याला त्या मोडमध्ये ओपन करावी लागणार. मग फाईल आपल्याला रीड किंवा राईट करण्यासाठी ओपन जर करायची असेल तर दोन पद्धतीने आपल्याला ती फाईल ओपन करता येते. एक तर कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने आपण ती फाईल ओपन करू शकतो रीड किंवा राईट करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे ओपन फंक्शनचा वापर करून पण आपण ती फाईल रीड राईट करण्यासाठी ओपन करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्याने कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने डेटा राईट करण्यासाठी, एखाद्या टेक्स्ट फाईल मध्ये आपला डेटा राईट करण्यासाठी कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने एक प्रोग्राम आपण कन्स्ट्रक्ट करणार. बरोबर. एक फाईल ओपन करणार आणि त्याच्यात आपला डेटा भरायचा आहे. मग बघा फाईल हँडलिंग नेमकं कसं केलं जाईल प्रॅक्टिकली लवकर समजेल ते आपल्याला. इकडं आलं याच्यात फाईल 1.cpp. ओके. void main ब्रॅकेट ओपन क्लोज. सिंपल आपण पाहू clr.ch वरती फाईल्स आपण टाकल्या, आपल्या रेग्युलरच्या फाईल्स हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड onio.h सेव्ह. एवढं झालं. आता आपल्याला करायचं काय आहे तर आपल्याला फाईल ऑपरेशन करायचं आहे. मग फाईल ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर त्यासाठी आपण एक फाईल इन्क्लूड करणार, हॅश इन्क्लूड fstream.h ही फाईल आपण टाकली आपल्या प्रोग्रामला. ओके. त्याच्यानंतर करायचं काय आहे तर एक कॅरेक्टर टाईपचा व्हेरिएबल घ्यायचा आहे ch डेटा इनपुट करण्यासाठी. नंतर आपण ऑफ स्ट्रीम रायटिंग करायचं, आपल्याला ऑपरेशन काय परफॉर्म करायचं आहे कमेंट दिला आधी. इथं आपण म्हटलं ऑपरेटिंग फाईल फॉर राईट ओनली पर्पज, म्हणजे फाईल मध्ये डेटा भरण्यासाठी आपण ही फाईल ऑपरेशन करणार आहोत. एवढं कमेंट दिलं म्हणजे रायटिंग करायचं आहे. तर मग ऑफ स्ट्रीम या क्लासचा वापर केला आणि एक फिल नावाचं ऑब्जेक्ट बनवलं, आणि ऑब्जेक्ट बनवताना इथं पॅरामीटर पास केला म्हणजे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल झालं. sample.txt ही फाईल आपण ऑफ स्ट्रीम मध्ये म्हणजे आउटपुट मोड मध्ये ओपन केली है ना. नंतर cout \n किंवा endl एंटर डेटा टू स्टॉप प्रेस कंट्रोल झेड की असं त्या ठिकाणी समजण्यासाठी आपण दिलं. ओके. मग आता ही फाईल ओपन झाली आउटपुट मोड मध्ये. आता आपल्याला माहिती नाही डेटा किती राहणार आहे म्हणून आपण काय केलं त्याला तर कंट्रोल झेड जोपर्यंत करत नाही म्हणजे एंड ऑफ करत नाही तोपर्यंत तो डेटा इनपुट घेऊन त्या फाईल मध्ये राईट झाला पाहिजे. मग लूपिंग वापरणार, while 1 चा लूप आपण वापरलं. while 1 चा लूप घेतल्यानंतर याच्यामध्ये ch इक्वल टू cin.get गेट फंक्शनच्या मदतीने डेटा गेट केला ch व्हेरिएबलला. मग चेक केलं इफ ch इक्वल एंड ऑफ असेल तर
त्यावेळेस त्याने ब्रेक केलं पाहिजे, म्हणजे हा लूप ब्रेक होऊन जाईल. आणि जर समजा CH ची व्हॅल्यू एंड ऑफ नसेल तर फिल डॉट पुट इन ब्रॅकेट CH चा डेटा पुट केला जाईल. कुठं? फिल डॉट पुट, स्क्रीनला नाही. स्क्रीनला प्रिंट करायचं असेल तर फक्त पुट वापरणार काउट डॉट पुट, पण आता फाईल मध्ये पुट करायचं आहे म्हणून फिल डॉट पुट केलं. फिलच का नाव दिलं? कारण ऑब्जेक्टला आपण इथं नाव दिलं आहे फिल, म्हणून इथं फिल मध्ये त्या ठिकाणी डेटा पुट केला पाहिजे, म्हणजे त्या फाईल मध्ये पुट केला पाहिजे डेटा, म्हणून आपण असं लिहिलं. आणि त्यानंतर गेट CH आणि प्रोग्राम कम्प्लीट. सेव्ह. बघा कंपाईल केलं, रन झालंय, रन. आपण इथं काहीतरी मेसेज प्रिंट करणार, आपलं नाव आपण लिहिलं, एवढं. Ctrl+Z एंटर, इथपर्यंत आलं है ना. आता आपल्याला आउटपुट कुठं दिसणार? तर फाईल मध्ये ओपन sample.txt, हे बघा हे आउटपुट या ठिकाणी राईट करून घ्या. एवढं क्लिअर? हो सर. हे काय केलं तर आपण आपला डेटा कीबोर्डने एंटर केला आणि तो एका टेक्स्ट फाईल मध्ये राईट करून दिला. जोपर्यंत Ctrl+Z आपण प्रेस करत नाही तोपर्यंत तो डेटा आपल्याला भरता आला. आणि त्याच्यासाठी मेथड काय वापरली तर फाईल ओपन करण्यासाठी तर ओपन कन्स्ट्रक्टर फंक्शनचा वापर केला. कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने आउटपुट मोड मध्ये ती फाईल ओपन केली. ऑफ स्ट्रीम क्लासचा ऑब्जेक्ट बनवला फिल नावाचा आणि त्याचाच sample.txt ही फाईल ओपन केली. समजलं एवढं? हो सर. आता आता आपल्याला रीड करायचं आहे. sample.txt ही फाईल रीड करायची आहे. मग ती फाईल आपल्याला रीड करण्यासाठी रीड मोड मध्ये ओपन करावं लागेल. फाईल 2.cpp एक वेगळा प्रोग्राम घेतला. आता इथे कोणती क्लासचा ऑब्जेक्ट येणार बरं? रीड करण्यासाठी राईट साठी ऑफ स्ट्रीम वापरला तर फाईलला रीड करण्यासाठी कोणत्या फाईलचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल? ऑपरेटिंग फाईल फॉर रीड ओनली पर्पज. कमेंट पहिल्याने बदललं. नंतर राईट साठी ऑफ स्ट्रीम वापरला तर रीड साठी इफ स्ट्रीम वापरला. IF स्ट्रीम, इफ स्ट्रीम. फिल डॉट sample.txt, फिल इन ब्रॅकेट sample.txt ही फाईल घेतली. त्यानंतर इथं काउट मध्ये एंटर डेटाचा मेसेज नाही येणार. इथं युअर डेटा इक्वल टू असं मेसेज देऊन while वन लूप घेतला. यात CH इक्वल टू फिल डॉट गेट. कीबोर्डने स्कॅन करायचं असेल तर आपण CIN डॉट गेट केला होता. आता फाईल मधून गेट करायचं आहे तर फिल डॉट गेट वापरला, बरोबर. आणि त्याला जस्ट स्क्रीनवरती पुट केलं जाईल. काउट डॉट पुट CH हा पुट करेल. कुठपर्यंत? जोपर्यंत एंड ऑफ येत नाही तोपर्यंत. एंड ऑफ जर आला तर त्या ठिकाणी ते ब्रेक करून येईल, बरोबर. आणि याला आपण बंद केलं. व्हाईल लूप क्लोज केला. व्हाईल मधून बाहेर आला की फिल डॉट क्लोज, सेव्ह आणि रन. sample.txt ch.fill.get cout.put.ch एंड असेल तर ब्रेक करेल.
फाईल क्लोज नव्हती केली वाटतं पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण. फाईल ओपन केलं आपण, फाईल क्लोज नाही केली. फिल डॉट क्लोज मेमरी मध्ये तशीच ओपन राहिली असेल. आधी हा प्रोग्राम रन केला, तुला पाहिजे असलेला डेटा या ठिकाणी भरला, रायटिंगचा प्रोग्राम झाला. एवढं झालं, फाईल ओपन, सॅम्पल डॉट टीएक्सटी चेक केली, हा डेटा भरला गेला आहे. आता दुसरा प्रोग्राम घेतला, या दुसऱ्या प्रोग्राम मध्ये आपण फाईल्स इन्क्लूड केल्यानंतर इथं इफ स्ट्रीम या क्लासमध्ये सॅम्पल डॉट टीएक्सटी ही फाईल ओपन केली. नंतर याच्यामध्ये लूप वापरला, ch इक्वल टू फिल डॉट गेट केलं, म्हणजे फिल मधून गेट केला, फाईल मधून गेट केला. cout डॉट पुट ch, चा डेटा पुट झाला, पुट पर्यंत तर एंड ऑफ पर्यंत, एंड ऑफ असेल तर ब्रेक करेल. नंतर इथून काम झालं की मग तो फाईलला क्लोज करेल, फिल डॉट क्लोज आणि गेट सेव्ह करून कम्प्लीट. बरं, इथं आपण एक व्हेरिएबल बनवून टाकू, फाईल नेम देऊ, रन टाइम इनपुट करूया आपण. यामध्ये cout बॅकस्लॅश n एंटर, फाईल नेम cn f नेम, नंतर इफ स्ट्रीम फिल ऑब्जेक्ट, याच्यामध्ये f नेम नावाची फाईल घेतली. नंतर cout युअर डेटा इक्वल टू केला. नंतर while one लूप वापरला, ch fill डॉट गेट केलं, पुट केलं, ब्रेक पण करेल, ch इक्वल टू एंड ऑफ असेल तर काम झाल्यावर प्लस करेल. सॅम्पल डॉट टीएक्सटी, फाईलचं नाव काय, फाईल टू डॉट सी, फाईल नेम कॅरेक्टर्स, डॉट टीएक्सटी, क्लासमध्ये ओपन केलं, फाईल ओपन केली.
sample.txt. .ch. कुठला प्रॉब्लेम येतो तिथे घेतो. इन्सर्शन ऑपरेटर वापरून घेतला आपण आणि स्क्रीनला पुट करून दिला. क्लिअर एवढं? हो सर. बघा आपल्याला फाईल मधून डेटा रीड करायचा आहे आणि स्क्रीनवरती टाकायचा आहे, स्क्रीनवरती डिस्प्ले करायचा आहे. त्यासाठी आपण फाईल्स इन्क्लूड केल्या. एफ स्ट्रीम क्लास इन्क्लूड केली, व्हेरिएबल बनवले, कॅरेक्टर CH आणि एक फाईल नेम नावाचा. इथं नाव आपण रन टाइम देतोय. जर आपल्याला डायरेक्ट द्यायचं असेल तर डायरेक्ट पण आपण घेऊ शकतो. इथं डायरेक्ट sample.txt हे नाव टाकलं पाहिजे, हे काढून टाकलं आपण आणि हे फाईल नेम एंटर करण्याचं कन्सेप्ट पण काढलं. इथं हे शॉर्ट केलं प्रॉपर. डायरेक्ट फाईल नेम आपण इथंच टाकून दिलं. नंतर हे पण आपल्याला काढायचं, काढून टाकू शकतो. इथं युअर डेटा मेसेज येईल आणि CH इक्वल टू field डॉट गेट, त्या फील्ड मधून फाईल एक एक कॅरेक्टर गेट करेल CH मध्ये. कुठपर्यंत गेट करेल तर जोपर्यंत एंड ऑफ येत नाही तोपर्यंत. आणि आलेला डेटा स्क्रीनवरती पुट करण्यासाठी cout इन्सर्शन ऑपरेटर CH एवढं दिलं आणि मग काम झाल्यावरती त्या फाईलला क्लोज करेल आणि प्रोग्राम कम्प्लीट होईल. रन केलं डायरेक्ट आपल्याला आउटपुट मिळणार स्क्रीनवरती. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. तर अशा पद्धतीने हे फाईल हँडलिंग परफॉर्म होऊ शकतं. याच्यात आपण काय केलंय तर कन्स्ट्रक्टर फंक्शनच्या मदतीने फाईल ओपन केली आणि त्याच्यामध्ये रीड आणि राईटचे ऑपरेशन परफॉर्म केले. जर आपल्याला समजा ओपन फंक्शनचा वापर करून फाईल ओपन करायची असेल, ओपन मेंबर फंक्शन वापरून फाईल ओपन करायची असेल तर तसंही करता येऊ शकतो. त्याच्यासाठी पण एक प्रोग्राम आहे. जस्ट काय करायचं तर बघा एक प्रोग्राम आहे. या प्रोग्राम मध्ये डेटा राईट करायचा आहे. ऑफ स्ट्रीम या क्लासचा आउट नावाचा एक ऑब्जेक्ट बनवला. cout नाही, आउट. आणि आउट डॉट ओपन केलं. त्याच्यामध्ये team1.txt ही फाईल ओपन केली. team1.txt ही फाईल ओपन केली आणि मग आपण त्याच्यामध्ये डेटा राईट करत आलो. आउट इन्सर्शन ऑपरेटर प्रसाद, आउट इन्सर्शन ऑपरेटर दिस, आउट इन्सर्शन ऑपरेटर दिस अशी नावं टाकत गेलो आणि आउट डॉट क्लोज केलं. फरक काय आहे
तर फरक इथं आहे फक्त की आपण एक ऑब्जेक्ट बनवला आणि ऑब्जेक्टद्वारे ओपन फंक्शन वापरलं आणि मग त्या ठिकाणी फाईल ओपन केली. म्हणजे हे काय झालं तर ओपनिंग फाईल युजिंग ओपन मेंबर फंक्शन. ओपन फंक्शनचा वापर करून आपण फाईल ओपन करणार आहोत. आणि मागच्या प्रोग्राम मध्ये काय केलं तर कन्स्ट्रक्टरच्या मदतीने आपण फाईल ओपन केलं रीड आणि राईट करण्यासाठी. समजलं एवढं? हा प्रोग्राम जमेल तुम्हाला? टाकतो मी जसं तसा, त्याला रन करून बघायचं राहील तुम्हाला. क्लिअर आहेत का? हो सर. हो सर. ओके, थांबायचं मग इथं आता. काही डाऊट बरं याच्यात? नाही सर. आज टाकतो मी लगेच. हे चेक करून घ्या. काही डाऊट असेल तर उद्या अजून क्लिअर करा. आणि हा जो दुसरा प्रोग्राम आता टाकेल ओपनचा, तो तुम्ही रन करून बघा प्रत्यक्ष, म्हणजे ते क्लिअर होईल अजून, है ना.